नमस्कार, सुप्रभात. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा. आणि आजचा दिवस हा देशासाठी महत्त्वाचा आहे, राज्यासाठी महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक माणसासाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी, प्रत्येक सर्वसामान्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण पुढच्या 5 वर्षांसाठी आपल्या देशात कोणाची सत्ता येणार आहे हे आज स्पष्ट होणार आहे. आणि आतापर्यंत आपण सर्व मतदारांनी दिलेला जो काही कौल आहे तो कोणाच्या पारड्यात पडलाय हे आज स्पष्ट करणारा आजचा दिवस आहे. मात्र आजचा दिवस हा सगळ्यात महत्त्वाचा जरी असला तरी सुद्धा आजच्या दिवसाची सगळी वैशिष्ट्य ही आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कारण आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये काय निकाल येतोय, संपूर्ण देशभरातून येणारे निकाल, राज्यामध्ये घडलेल्या अभूतपूर्व घडामोडी आणि त्यानंतर येणारे हे निकाल हे कसे असणार आहेत याची इत्थंभूत माहिती ही आम्ही तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहोत. आणि त्यासाठी तुम्हाला आमच्या स्क्रीनवरती ही पूर्ण प्रत्येक घडामोड आणि प्रत्येक वेळची घडामोड ही दिसणार आहे. आघाडी कुणाची, पिछाडी कशा पद्धतीनं होतीये, किती फरकानं एक जण पुढे जातोय, मागे येतोय, ह्या सगळ्या संदर्भातले अपडेट हे आम्ही तुम्हाला या स्क्रीनच्या माध्यमातून देणार आहोत. आणि या स्क्रीनवरती तुम्हाला पुढचे संपूर्ण जवळपास 24 तास म्हटलं तरी कमी ठरणार नाही. मात्र प्रत्येक अपडेट जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. साधारण दुपारी 12:30-1 पर्यंत किंवा जास्तीत जास्त 2 वाजेपर्यंत निकाल हे आपल्या हाती आलेले असणार आहेत. मात्र ते निकाल हाती येत असताना त्यातली प्रत्येक अपडेट तुम्हाला या स्क्रीनवरती अगदी व्यवस्थित आणि इत्थंभूत पाहायला मिळणार आहे. देशाचा निकाल, देशाचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे याचे सगळे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला आम्हाला दाखवायचे आहेत. मात्र आतापर्यंत आलेला निकाल म्हणजे पोल्स आलेले होते आणि या पोल्स प्रमाणेच खरं तर निकाल येत आहेत का, की सर्वसामान्य जनतेने काही वेगळा विचार केलेला आहे आणि तो विचार या मतपेट्यांमधून पुढे येतोय, या सगळ्या संदर्भातले अपडेट हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. आणि त्यासाठी एनडीटीव्ही मराठीची ही स्क्रीन तुमच्या समोर कायम ठेवा आणि तुम्हाला प्रत्येक अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला पाहता येणार आहेत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी सुद्धा आपण पाहणार आहोत, ती आता पाहूयात. तर लोकसभेची विश्वासार्ह निकाल हे एनडीटीव्ही मराठीवर तुम्ही पाहू शकणार आहात. प्रत्येक इलेक्शन संदर्भातले अपडेट्स हे तुम्ही पाहणार आहात. सकाळी 8 वाजता पहिला कल हा हाती येणार आहे. देशाचा पंतप्रधान कोण होणार, तुमच्या मतदारसंघात नेमका खासदार कोण होणार, पुढच्या 5 वर्षांसाठी सत्तेच्या चाव्या या कुणाकडे असणार, सगळ्यात जलद मात्र अचूक निकाल हा एनडीटीव्ही मराठीवर तुम्ही पाहू शकणार आहात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही तासातच तुम्हाला मिळणार आहेत. एनडीटीव्ही मराठीवरती लोकसभा निवडणुकांचे विश्वासार्ह आणि अचूक आकडे हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. निकालाचं सविस्तर विश्लेषण हे देखील होणार आहे. महाराष्ट्रातील 48 जागांवरील प्रत्येक फेरी आणि प्रत्येक उमेदवाराला मिळणाऱ्या मतांचं सटीक आणि जलद प्रसारण तुम्हाला एनडीटीव्ही मराठीवरती पाहता येणार आहे. अगदी तासाभरात पहिला कल हा हाती येणार आहे. आणि राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी असणार आहेत थेट पुण्याहून. राहुल कुलकर्णी यांच्याकडनं आपल्याला सगळे अपडेट सुद्धा घ्यायचे आहेत. कारण सध्या आपण जर बघितलं तर देशामध्ये जो काही निकाल येणार आहे तो निकाल आपल्या समोर आणि प्रत्येकाच्या समोर असणार आहे. राहुलकडे जातोय. राहुल, सध्या काय आपल्याला दिसतंय एकंदर, म्हणजे 543 पैकी आपण जर 542 जागांवरचे निकाल जरी समोर येणार असले तरी पहिलं तुमचं काय मत येत आहे? नाही, महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये जर तू प्रज्ञा म्हणशील तर ज्यांना कंटेम्पररी राजकारणाचा अभ्यास आहे त्यांच्या दृष्टीनं आजचा निकाल हा न भूतो न भविष्यती असणार आहे. कारण पूर्वीच्या काळी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची पक्ष फाटाफूट झालेली आहे. पुलोदचा प्रयोग झालेला आहे. शेकापमध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी घडल्याने ज्याला बेरजेचं राजकारण वगैरे म्हटलं गेलं ते झालं. काँग्रेस पक्षामध्ये फाटाफूट झाली. पण आत्ता महाराष्ट्रामध्ये जे घडलेलं आहे ते कंटेम्पररी पॉलिटिक्स जे बघतात जवळून त्यांना कधीही या गोष्टीची कल्पना नव्हती. आणि म्हणून आज महाराष्ट्रात जो काही निकाल येईल तो निकाल अनेक प्रश्नांचं उत्तर महाराष्ट्राला देणारी असणार आहे. आता मी जिथे उभा आहे त्या 2 लोकसभा मतदारसंघाच्याच आपण त्याच्या अवतीभोवती जरी त्याचं विश्लेषण केलं तर भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांना ज्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जागेबद्दल सर्वाधिक विश्वास आहे अशा पुणे लोकसभा मतदारसंघाच्या आणि बारामती की ज्या जागेबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही कल आलेले आहेत त्या कलातनंही कुणी खात्रीशीरपणे सांगू शकत नाही की काय होणार आहे. अशा 2 लोकसभा मतदारसंघाचं काउंटिंग इथे होणार आहे. म्हणजे मुरलीधर मोहोळ ज्यांच्या विजयाची भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांना बऱ्यापैकी आशा आहे आणि बारामती
मी जे म्हणतोय की महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्नाची उकल या निमित्ताने होणार आहे. एक, खरंय. महाराष्ट्रामध्ये जी पक्ष फटाफट झाली ती लोकांना आवडली आहे का? जर ती आवडली नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे? उद्धव ठाकरे गटाच्या बद्दल जे काही घडलेले हे जे असंख्य प्रश्न आहेत, या असंख्य प्रश्नाची आज आपल्याला उकल होणार आहे. देशाच्या पातळीवरती जर आपण बघितलं तर प्रज्ञा, जे काही सर्वे आलेले, जे काही एक्झिट पोल आले, ते एक्झिट पोल सजेस्ट करतात की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची सत्ता या देशामध्ये येणार आहे. आणि ती सत्ता आल्यानंतर ज्या पद्धतीचं राजकारण या देशानं गेल्या 10 वर्षामध्ये बघितलेलं आहे, तेच राजकारण पुढं चालू राहतं का? राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला जसं वाटतं की ज्या पद्धतीचे एक्झिट पोल आलेले त्याच्याही पेक्षा काहीतरी वेगळ्या गोष्टी घडू शकतात, कारण अंडर करंट्स होते. मी 2014 आणि 2019ची निवडणूक देशपातळीवरती कव्हर केलेली आहे. त्यावेळेला स्पेशली नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची जी आत्मीयता होती ती तशी दिसली नाही. भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याचशा समर्थकांना असं वाटतं की जे सायलेंट वोटर होते त्यांनी गपचूप येऊन आपलं काम केलं, कारण त्यांना 400 पेक्षा अधिकचा जो नारा दिलेला होता त्याचा विश्वास होता. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे जे समर्थक होते ते प्रत्यक्षपणे काही बोलत नसले, सोशल मीडियावरती व्यक्त होत नसले आणि एक्झिट पोल तसे सजेस्ट करत असले तरीसुद्धा इंडिया आघाडीला असं वाटतं की काहीतरी चमत्कार होईल. स्पेशली 250च्या आत जर भारतीय जनता पार्टीला आपल्याला रोखता आलं, आणि त्या रोखण्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीला 23 आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला, म्हणजे आता ते उद्धव ठाकरे गट आहे म्हणून 18 जागा मिळालेल्या होत्या. या 48 जागांमध्ये जर काही मोठा चमत्कार घडला, ज्याला काऊबेल्ट आपण म्हणतो, तो उत्तर भारत आणि पश्चिम भारत, ज्याच्यामध्ये आपण कर्नाटक पण घेऊया, राहुल गांधी यांच्या त्यांच्या समर्थकांना असं वाटतं की किमान 100 जागा या भागातनं कमी होतील. ते आकलन अजून कोणालाही झालेलं नाहीये. तर भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांना असं वाटतं की विशेषतः दक्षिण भारतामध्ये जो काही त्यांना लॉस होईल तो भरून काढला जाईल आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचं सरकार येईल. पण मी जिथे उभा आहे तिथे मला वाटतं की तो अँकर म्हणून तुझं सुद्धा इथे लक्ष असेल, बारामतीत काय होतंय? प्रश्नच नाही, या सगळ्याकडे लक्ष असणारच आहे. कारण यावेळेला जर आपण बघितलं तर अभूतपूर्व अशा घडामोडी ज्या आहेत त्या राजकारणात घडलेल्या होत्या, जे कोणी पाहिलं नव्हतं ते यावेळेला घडलेलं आहे. आणि त्यामुळे आता मतदार काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.